दरम्यान सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय। यामध्ये यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याचा माफियांकडून प्रयत्न झाला, त्यांच्यावर हल्ला झाला म्हणून महिला आयपीएस अधिकारी तिथे पोहोचल्या, अशी माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांनी घटनेचा व्हिडिओही दाखवला। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांना यामध्ये चुकीची माहिती दिली गेल्याचंही मोहिते पाटलांनी सांगितलंय। तर महिला सरपंचावर नाहक गुन्हा दाखल केला गेल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। आयपीएस अधिकाऱ्यांचा संभाषणाचा हा विषय महाराष्ट्राच्या समोर आला, परंतु त्यापूर्वी त्या ठिकाणी महसूल विभागाची टीम कारवाई करायला गेलेली असताना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मुरुम माफियाने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर जायचं काम केलं, त्यांना धमकवण्याचं काम केलं। त्याचा हा व्हिडिओ आहे। त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला म्हणून त्या आयपीएस अधिकारी डीवायएसपी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि ती कारवाई थांबवण्याचं ॲक्शन घेतली। आज सगळ्यांना सांगितलं जाते की हे काम महसूल विभागाचं आहे, हे काम पोलीस डिपार्टमेंटचं नव्हतं। एका चांगल्या कर्तव्यदक्ष महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते। त्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे। एक महिला सरपंच आहे आणि ग्रामसेवक आहेत, म्हणजे हे निष्पाप लोकांना या ठिकाणी बळी दिलं जाते। कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। माझी तर मुख्यमंत्र्यांना ही मागणी राहील की आपण कलेक्टर, SP, उपवन निरीक्षक आणि त्या ठिकाणच्या डीवायएसपी यांना पूर्णतः मोकळा हात द्यावा। खरे माफिया कोण आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम नक्कीच डिपार्टमेंट करेल। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ही माहितीच दिली गेलेली नाही की अवैध पद्धतीने चालू आहे। दुसरी गोष्ट, जे कारण मीडियासमोर आणलं गेलं की आम्ही शासकीय कामासाठीच मुरुम वापरत होतो, शासकीय कामासाठी जरी वापरायचा असला तर त्याला सगळे फॉर्मॅलिटीज आहेत, त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतर मुरुम उचलायला परवानगी दिली जाते। आजच कलेक्टरांची मुलाखत मी सकाळी वर्तमानपत्रामध्ये वाचली, तर त्या ज्या कामासाठी वापरली गेला मुरुम, तो मुरुमसुद्धा त्या कामाची मुदत संपून गेलेली होती। म्हणजे सगळा बेबनाव करायचा आणि दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं आणि कारण नसताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम तिथल्या या मुरुम माफियांनी केलेलं आहे।